काय रे बाळा? आई, मला बाबांची आठवण येत आहे, तर ना आपण खाली जाऊया. नाही रे बाळा, आपल्याला घरी नाही जाता येणार. पण का? कारण हा आपण तो गेम खेळतोय ना. कुठला गेम? लपाछपीचा. म्हणजे आयलँड सीक. तोच तो. आता आपण इथे लपलोय मामाकडे, ते बाबांना माहितीच नाहीये. मग बाबा आपल्याला आता शोधत असतील. मग जोपर्यंत आपण बाबांना सापडणार नाही तोपर्यंत आपल्याला खूप पॉइंट्स मिळतील. आपल्याला खूप पॉइंट आले तर काय होणार? पॉइंट्स मिळाले तर बाबा आपल्याला मोठं गिफ्ट घेणार. ये, आपल्याला गिफ्ट भेटला ये. मी सुद्धा थांबून येतो. बर, जा. राधिका, मला तू आवडत नाही. मला शनाया आवडते आणि मी तिला कधीच सोडू शकत नाही. मला आजकाल तुझ्या बरोबर राहावंसं नाही वाटत. वागणं, तुझं बोलणं, तुझं ओव्हरऑलच मला नाही पटत. इरिटेट होतं मला. त्यामुळे इट्स बेटर की तू हे घर सोडून निघून जावं. मी त्यांना एकटं सोडून निघून आली इथे, पण ते काय करत असतील तिकडे? त्यांना तरी काही सुचत असेल का? काही जमत असेल का? चहा, जेवण, नाश्ता कसं करत असतील? मला तर खूपच काळजी वाटून राहिली यांची. यांना एकदा विचारू का फोन करून? ते चिडले तर नाही, तरी एकदा फोन करूनच बघते. अगं काय चाललंय राधिका? हा, त्यांना आहे का तुझी काळजी? कशाला सारखा फोन करतेस त्यांना? अगं तसं नाही वहिनी, तो माझा नवरा आहे. मी प्रेम केलंय त्यांच्यावर. त्या मुलीबरोबर लफडं करताना त्यांनी या रिलेशनची पर्वा केली का नवरा बायकोच्या? बरं शिरीषराव, येतो आम्ही. रात्रभर मुक्काम झाला, आता निघायलाच हवं. बाबा, आणखी थोडे दिवस राहिला असतात तर. का करते इथे राहून बाबा? मी आता जीवच सोडून गेला आता मुंबईवरून. पूर्णातनं पार लाज आणल्या. मी काय म्हणतोय, दिवाळी आहे, राहिला असतात. नाही शिरीषराव, अहो सगळी हातची कामं टाकून यायला लागलं नाही ते, त्यामुळे जावंच लागलं आम्हाला. आता सुनबाईला म्हणतो आमच्यासोबत चल म्हणून, पण ही काही ऐकतच नाही. पाय बरं राधिका, कर ना पुन्हा एकदा विचार. नाही, माझा निर्णय झालाय बाबा. मी आता इथून कुठेच जाणार नाही. अथर्वला तरी पाठव. तशी आता दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या त्याला. आणि मी काय म्हणतो शिरीषराव, या परिस्थितीत या पोट्याला इथं ठेवणं बरं नाही. मलाही तसंच वाटतंय. घेऊन जातो ना अथर्वला आम्ही, नाहीतरी सुट्ट्या आहेत, राहू दे 4 दिवस. हो, जा घेऊन. नाही म्हणजे इथे राहिला तर सतत बाबांबद्दल काहीतरी विचारत राहील ना. त्यापेक्षा तिकडे आनंदात तरी राहील. हा, राधिका अगं एवढा कसला विचार करतेस? पाठव त्याला. हे बघ, मी त्याचे कपडे भरून आणते. पण बाबा ते अगं नातू आहे आमचा तो.
आम्ही घेऊ ना काळजी. हा? नाही असं आहे बाबा. आई सकाळीच करते मला. पण तू नको ना चिंता करू. मी व्यवस्थित पाहिजे त्याकडे. मी आहे ना. जाशील का रे आजी आजोबांबरोबर? नाही. अरे असं काऊन करते बाबा? तिथे ना तुला खूप संत्री खायला मिळतील. म्हणजे ऑरेंज. हो ऑरेंज. शी झाडाला लागलेली असतात. तू तुझ्या हाताने अशी तोडून खाऊ शकतो. रिअली. रिअल ऑरेंज. आणि तिथे ना आजूबाजूला खूप पोरं आहेत. त्यांच्यावर तुला खेळता येईल, मज्जा करता येईल. जाशील ना? पण तू अरे मी नाही येऊ शकत. ते तो आपला गेम सुरू आहे ना, हाइड अँड सीकचा. तू तिथे नागपूरला गेला ना तर बाबा तुला शोधूच शकणार नाही. मग आपल्याकडे खूप पॉइंट तयार होतील ना. मग जाशील ना? गुड बॉय. चला. आई नमस्कार. सुखी राहा. अजिबात रडायचं नाही आता, कळलं? तू सून नाही आमची, आता मुलगी आहेस. काही लागलं तर अजिबात संकोच बाळगू नको. फोन कर, हक्कान माग. चला उशीर होतोय. आई नीट राहा अथर्व. आजी आजोबांना त्रास द्यायचा नाही. छान खेळ. आणि मग इथे आल्यानंतर मला सगळ्या गमती सांग बरं. सांगशील ना? हा चला चला येतो. येतो. काळजी घे. फोन कर. चल. आपला सोन्यासारखा संसार असा मोडू नका. तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? राधिकाला मी काही झालं तरी या घरात घेणार नाहीये. आणि तिने जर प्रयत्न केला ना तर धक्के मारून या घराबाहेर काढेल तिला. ए बास, एका बाजार बसवीसाठी लक्ष्मीचा अपमान करून राहिला तू. क्षणाला काही बोलायचं नाही. मी खपून घेणार नाही. काय करशील रे तू? त्या भैताड पोरीसाठी किती खाली उतरतोय. हे serious?